शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार। काही कारणास्तव राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आता शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद करण्यामध्ये येणार असल्याची देखील माहिती आता समोर आली आहे। राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि फक्त 8वा हप्ताच नव्हे तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। या दोन हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील हप्त्याची प्रतीक्षा होती, त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता या दोन योजनांच्या दोन हप्त्यांचे 4000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून यामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। शेतकऱ्यांच्या सातबारावरील बोजा हटणार। नाशिक जिल्ह्यात 966 कोटी 26 लाख रुपयांची कर्जमाफी होणार। कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग आला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। भारत अमेरिका व्यापार कराराविरोधात काँग्रेसचा यल्लागार। देशभर किसान संमेलनाची घोषणा। सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, राहुल गांधी यांचा आरोप। 28 फेब्रुवारी पूर्वीच येणार अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। सध्या जर बघायला गेलं तर अजितदादा यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता लवकरच येणार आहे। शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत AI तंत्रज्ञान पोहोचविणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। सर्वसमावेशकता, विस्तार आणि पारदर्शकता या तत्वावर आधारित AI तंत्रज्ञान समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भारत सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। सरकारची अग्निपरीक्षा। अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात। तिजोरीमध्ये ठणठणाट, कर्जमाफी लटकणार। सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती। सध्या जर बघायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून यामध्ये कोणकोणत्या घोषणा होणार हे देखील आता पाहण्यासारखे असणार आहे। पीक विमा अतृष्टी सरकारसाठी अडचणीचे। विरोधक संधीच्या शोधात। सत्ताधारी आमदारांमधूनही विरोधाचा सूर उमटणे शक्य। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरून आता विरोधक सरकारला धारेवरती धरण्याची शक्यता। पुढील 4 दिवस विजा ढगांच्या गडगडाटासह पाऊस। सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। रोहित पवारांच्या जीवितास धोका, त्यांना Z+ सुरक्षा द्यावी। जामखेड तालुक्यामध्ये पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यामध्ये आले आहे। पांढऱ्या सोन्याच्या दरामध्ये घसरण। 500 रुपयांनी भावामध्ये घट। सध्या जर बघायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। KYC करून शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फायदा घ्यावा। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर होणार असून कर्जमाफीच्या लाभासाठी KYC करण्याचे आव्हान। विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। आवक वाढल्याने कांदा मका दरामध्ये घट। उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी नाराज। दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक। राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय। सरपंच परिषदेत आनंद उत्सव। कर्जमाफी न दिल्यास 1 जुलैपासून रेल्वे रोको। शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपर्यंत झाली नाही तर 1 जुलैपासून राज्यव्यापी रेल रोको आंदोलन छेडण्यामध्ये येईल। बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। केळी दर पोहोचला 1700 रुपये क्विंटलवरती। 2 महिन्यांपूर्वी होता 300 रुपयांचा दर। दरामध्ये सुधारणा होत असल्यामुळे सध्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र।
अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची तसेच गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे सध्या शेतकरी धास्तावले असल्याचे चित्र आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणाला अवकाळीचा तडाखा. गहू, हरभरा पिकांचे आतोनात नुकसान. सध्या जर बघायला गेलं तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्याला देखील जाळतो. अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले. आंबा, काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळवून देऊ. पालकमंत्री नितीश राणे यांची ग्वाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून राज्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार असल्याची माहिती. यंदा उन्हाळा तीव्र, पर्जन्यमान कमी. सध्या जर बघायला गेलं तर यंदा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांना देणार पीक व्यवस्थापनाचे धडे. कृषी विभागाने विकसित केले ॲप. शेतकऱ्यांचा होणार फायदा. CCI कापूस खरेदी केंद्राला मुदतवाढ द्या. सध्या जर बघायला गेलं तर CCI कापूस खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमेरिकेतून सोयाबीन आयातीची अफवा पसरून भाव पाडले. यावलकर यांची माहिती. शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता धीर धरावा असे आव्हान अरविंद यावलकर यांनी केले आहे. सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये लवकरच वाढ होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य सरकारचा कर्जमुक्तीचा शब्द. 30 जूनची प्रतीक्षा. पण नियमित कर्जदारांचे काय? थकीत कर्जदारांना झुकते माप. प्रामाणिक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडणार का, असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या जर बघायला गेलं तर नियमित कर्जदारांचे काय होणार, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आला. सूर्यघर योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी. वीज वापरानुसार आता ग्राहकांना मिळणार सौर प्रकल्प. नवीन धोरणानुसार प्रकल्प क्षमतेवरती आता मर्यादा लावण्यात आल्या आहे. संजय गांधी निराधार योजनेचा भोंगळ कारभार. नियमित मंजूर लाभार्थ्यांना वर्षभराचे मानधन नाही. लाखनी येथील अपडेट. महत्त्वाची बातमी. आधार नसल्यास कर्जमाफीचा लाभ विसरा. आधार कार्ड असल्यास पोर्टलवरती नोंदणी, अन्यथा हक्काच्या पैशावरती पाणी. कर्जमाफीच्या लाभासाठी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आवश्यक. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. माहिती संकलित करण्याचे काम सुरू. शेतकरी कर्ज निवारण योजना 2026. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्ज निवारण योजना 2026 राबवण्याचा निर्णय घेतला असून पात्र लाभार्थ्यांची माहिती आणि कागदपत्रे संकलित करण्याचे काम आता युद्धपातळीवरती सुरू करण्यामध्ये आले आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली होती. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्यक्षात आता अंमलबजावणी होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. कर्जमाफीच्या दिशेने सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला असून राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत होणार असल्यामुळे लवकरच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. खचलेल्या व बुजलेल्या विहिरींसाठी निधी आला. पहिला हप्ता म्हणून प्रति विहीर 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. LPG गॅस लिकेजच्या तक्रारी वाढल्या. सध्या जर बघायला गेलं तर LPG गॅस लिकेजच्या तक्रारी वाढत असल्यामुळे तपासणी वेळेच्या वेळी करणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात मतदार याद्यांची फेर तपासणी लांबणार. जनगणनेची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक आयोगाने मागितली स्थगिती. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये मतदार याद्यांची फेर तपासणी आता लांबणीवरती जाण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्याच्या बागेतून 1.25 लाखांची संत्रा चोरी. अहिल्यानगर जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर संत्र्याला सध्या बाजारामध्ये चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या बागेतून 1.25 लाखांची संत्रा चोरी झाली असल्याची माहिती. तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते, रोहित पवार म्हणाले. सध्या जर बघायला गेलं तर अजितदादा यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, परंतु अजितदादा जिवंत असते तर नक्कीच अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. दशकभराचा मान्सून अंदाज शक्य. पुण्यातील संशोधनाची मोठी झेप. IITMची नवी प्रणाली. सध्या जर बघायला गेलं तर फक्त आता केवळ एका हंगामापुरता नव्हे तर चक्क पुढील 10 वर्षाचा अचूक अंदाज वर्तवण्यात शक्य होणार आहे. सध्या जर बघायला गेलं तर पुण्यातील संशोधनाची मोठी झेप.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. हप्त्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. शासन निर्णय जाहीर. खात्यावरती खटाखट जमा होणार पैसे. सध्या जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. अधिवेशनातच होणार शेतकरी कर्जमाफीची घोषणा. थकबाकीमुळे 25 लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. सध्या जर बघायला गेलं तर सरकारने 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा केली असली तरी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. एआयद्वारे होणार शेतीचा कायापलट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते AI फॉर ॲग्रीचे उद्घाटन. सध्या जर बघायला गेलं तर AIच्या माध्यमातून आता शेतीचा कायापलट होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. सध्या जर बघायला गेलं तर AIच्या माध्यमातून देखील आता शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये राज्यभर आंदोलन. परभणी जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून शेतकऱ्यांवरती झालेल्या अत्याचाराचा देखील सध्या शेतकऱ्यांमधून जाहीर निषेध करण्यात आला. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्याच विना. सध्या जर बघायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांविनाच होणार आहे. अधिवेशन वादळी होण्याचे संकेत. सध्या जर बघायला गेलं तर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आता राज्याचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याचे संकेत बघायला मिळत आहेत. तसेच आता यामध्ये कोणकोणत्या घोषणा होणार हे देखील पाहणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या आठवड्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असून शेतकऱ्यांना हप्त्याच्या लाभासाठी eKYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. त्याचबरोबर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर कर्जमुक्ती हुकणार अडचण. आधार फार्मर IDची शेतकऱ्यांपुढे धोक्याची घंटा. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर ID देखील असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांना फार्मर ID काढण्याचे आव्हान. महत्त्वाची बातमी. कर्जमाफी न दिल्यास आता 1 जुलैपासून रेल्वे रोको देखील आंदोलन करण्यामध्ये येणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. मात्र सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असल्यामुळे लवकरच आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. कर्जमाफीचा लाभ घ्यावा. KYC करण्यासाठी शेतकऱ्यांना केले आव्हान. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीच्या दिशेने सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला आहे. राज्यातील साधारणतः 25 लाख शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीच्या लाभासाठी eKYC करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी सध्या शेतकऱ्यांना eKYC करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे. लवकरच आता कर्जमाफी होणार. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण बघितल्या आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.